डीपी दादा माझा मोठा भाऊ आहे आणि डीपी दादा माझा मोठा भाऊ आहे, त्यानं मला सगळीकडे सांभाळून घेतलंय. मग दादांनी तो व्हिडिओ पाहिला. दादांनी तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दादांनी हे पाहिलं की अरे त्याचा हॉल जो दिसतोय तो मोकळा दिसतोय. तो व्हिडिओ बंद झाल्या झाल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतल्या जे आर्किटेक्ट आहे ज्यांनी ते घर बांधलंय त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपण एवढं सगळं चांगलं केलंय, सूरजचा हॉल मोकळा दिसतोय आणि ते चांगलं दिसत नाही, तात्काळ त्याला एखादा सोपा चांगल्या पद्धतीचा पोच करा. आपली झालेली चूक दुसऱ्याच्या माथ्यावर फोडण्यासाठी जो तुम्ही केविलवाना प्रयत्न केलाय ते मलाही आवडलेलं नाही, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना आवडलं नाही. सूरज चव्हाणला एक सोपा द्यायचा होता आणि या सोफ्यावरून लोकांनी डीपी दादा म्हणजे धनंजय पवारला ट्रोल केलं. नंतर धनंजय पवार कॅमेऱ्याच्या समोर आला आणि त्यानं सूरज चव्हाणचे फॅन फॉलोअर्स आणि सूरज चव्हाणला ते कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा एक खोटा प्रयत्न केला. या निमित्तानं धनंजय पवार याचा खोटेपणा म्हणजे संपूर्ण खोटेपणा नाही हा, या मॅटर पुरता जो खोटेपणा आहे तो उघडकीस आला. धनंजय पवार सुद्धा चांगला माणूस आहे, डीपी दादा आपण त्याला म्हणतो, पण याच्यामध्ये तो तोंडावर पडला आणि लोकांनी ट्रोल केलं म्हणून त्यानं कॅमेऱ्याच्या समोर येऊन जी आगपाकड केली ती किती चुकीची होती आणि ती चुकीची कशी होती हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कोणाला तरी रोस्ट करणं किंवा ट्रोल करणं किंवा कोणासाठी तरी बाजू मांडणं हे माझं काम नाही, पण जर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कोणावर जर अन्याय होत असेल तर ती बाजू मांडली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी मच्छिंद्र टिंगरे जाहीर सभाचं हे यूट्यूब चॅनल चालवतो आणि गेल्या 6-7 दिवसापूर्वी मी सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी ह्या दोघांचं म्हणजे लग्न झाल्याच्या नंतरची पहिली मुलाखत मी आपल्या चॅनलवरती घेतली आणि त्याच्यानंतर मी सूरज चव्हाणशी या विषयावरती बोललो. त्याची उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मग त्याचा व्हिडिओ केला नाही, तो का केला नाही हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो. मी ही मुलाखत करण्यासाठी ज्यावेळेस सूरजच्या घरी गेलो त्यावेळेस मी त्याला म्हटलं की अरे सूरज डीपी दादाला नाराज कसं काय केलंस वगैरे असं तसं. सूरजने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या खरोखर म्हणजे कोणालाही पटतील. तुम्हाला माहिती आहे की सूरज हा खोटं बोलू शकत नाही. गंमत काय झाली की तो म्हणाला की सर मी डीपी दादाला सोफा किंवा आणखी काय मागितलंच नव्हतं मुळात. डीपी दादा मला स्वतःहून म्हटला की सूरज मी तुला सोफा देणार आहे. दरम्यानच्या काळात काय झालं की डीपी दादाने असं सांगितलं की मी सूरजला अनेक कॉल केले, सूरजने कॉल उचलले नाहीत आणि मला तो सोफा पाठवता आला नाही कारण ती पुण्यातून गाडी जाणार होती. पण गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे खरं डीपी दादा इथं तोंडावर पडला. गंमत अशी आहे की मी सूरज चव्हाणचं एक युट्यूबचं अकाउंट कसं चाललंय हे बघण्यासाठी त्यानं माझ्या हातात मोबाईल दिलता आणि त्याचा मोबाईल मी हातात घेतला त्यावेळेस एक गोष्ट पाहिली, त्याच्या मोबाईलमध्ये 2000 मिस कॉल होते, म्हणजे 2000 प्लस मिस कॉल होते आणि ते आत्ताही आहेत. दरम्यानच्या काळात त्याच्या लग्नाच्या ह्या धामधुमीत किंवा याच्यात मी तुम्हाला सांगतो मी सूरजच्या गावाजवळचा आहे. आजपर्यंत एकदाही माझं सूरजशी फोनवर बोलणं झालं नाही. मी सूरजच्या आतापर्यंत अनेक मुलाखती केल्यात. जेव्हा मला सूरजशी बोलायचंय त्यावेळेस एकतर मी त्याच्या बहिणीला फोन करतो, त्याच्या भाच्याला फोन करतो, नाहीतर त्याचा मेहुणा आहे दाजी आहेत त्याचे त्यांना फोन करतो. ह्याचं कोणाचंही कॉन्टॅक्ट नाही झालं तर मी त्याच्या गावातल्या लोकांना फोन करतो आणि सूरजचं लोकेशन घेतो. आता डीपी दादाने केविलवाना जो प्रयत्न केला तो किती खोटारडा आहे बघा. डीपी दादाला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला सोफा द्यायचा होता, सूरज चव्हाण कुठं राहतो हे सबंध बारामती तालुक्यात जर तुमची गाडी कुठल्याही कोपऱ्यात येऊन उभा राहिली सोफा घेऊन आणि जर तिथं विचारलं की सूरज चव्हाण कुठं राहतो तर सबंध बारामती तालुक्यातलं बारकं पोरगं सुद्धा सूरजचं गाव सांगू शकतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला काय आहे की सोप्याची वस्तू पाठवायची होती, सूरजशी कॉन्टॅक्ट झालं नाही हे कारणच असू शकत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे, पण तुम्हाला हे पाठवायचंच नव्हतं मुळात हे महत्वाचं आहे. मग तुमची आग पाकड का झाली तर सूरजच्या घरात ज्यावेळेस सोफा आला त्यावेळेस धनंजय पवार सोफा देणार होतं त्याचं काय झालं असे तुम्हाला लोक विचारायला लागले. लोक विचारतात. मग मला दुसरी एक बाजू सांगायची.
नाही तुम्हाला सूरजनी फोन उचलला, नाही तुम्हाला पत्ता सांगितला, तर मग तुम्हाला माहिती आहे की सूरजच्या लग्नामध्ये जान्हवी 4-5 दिवस इथं मुक्कामी होती. तुम्ही जान्हवीला फोन करायचा की बाबा सूरजचा पत्ता काय आहे? सूरजला मला सोपा पाठवायचा आहे. नाही तुम्हाला जान्हवीला कॉन्टॅक्ट करलं तर तुम्ही पुरुषोत्तम महाराजांना फोन करायचा की पुरुषोत्तम महाराज तुम्ही अनेक वेळा सूरजच्या गावात गेलाय. तुम्ही मला तिथला पत्ता सांगा. तुम्ही तेही केलं नाही. मी मगाशी सांगितलं की बारामती तालुक्यातल्या कुठल्याही गावात जाऊ द्या, सूरज चव्हाणचं गाव कोणतं हे सांगितलं तर त्याचं गाव मुर्टी मोडवा आहे. कुणीही सांगतं. हे कारण कसं पटू शकतं दादा, की सूरजनं तुमचा फोन उचलला नाही म्हणून तुम्ही त्याला सोपा पाठवला नाही. गंमत काय झाली, की तुम्हाला जी दचपच होती, की एवढं मोठी वस्तू पाठवावी का नाही वगैरे, तर अर्थात त्यामुळं ते झालं असावं. मला तुम्हाला काही ट्रोल वगैरे करायचं नाही. तुम्ही एक चांगले कलाकार आहात. पण आपली झालेली चूक दुसऱ्याच्या माथ्यावर फोडण्यासाठी जो तुम्ही केविलवाणा प्रयत्न केलाय, ते मलाही आवडलेलं नाही. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना आवडलं नाही. मग सूरज काय म्हटला डी.पी. दादांच्या बद्दल ज्यावेळेस मी त्याला म्हटलं, की "आपण व्हिडिओ करायचा का? तुला काही उत्तर द्यायचंय का?" मी तुम्हाला खोटं सांगत नाही मित्रांनो. सूरजने जे डी.पी. दादासाठी शब्द वापरले ते इतके मोठे होते. ते खरं तर मी रेकॉर्ड करायला पाहिजे होतं. जनरली आमचं बोलणं चाललं होतं. सूरज म्हटला, की "साहेब जाऊ द्या. डी.पी. दादा माझा मोठा भाऊ आहे आणि डी.पी. दादा माझा मोठा भाऊ आहे. त्यानं मला सगळीकडे सांभाळून घेतलंय आणि आपण दादाविषयी बोलणं चुकीचं होईल." हे सूरजचे शब्द आहेत आणि तुम्हाला सांगतो, मला ते शब्द ऐकल्यावर अक्षरशः त्यावेळेस काटा आलता अंगावरती, की डी.पी. दादा कसं काय म्हणजे सूरजच्या मनात एवढा आदर आहे त्यांच्याबद्दल. फक्त सूरज एवढा म्हटला, की "तुम्हाला द्यायचं होतं तेही तुम्हीच म्हटला होता. माझ्याकडून नाही फोन उचलणं झाला, कारण मला कळत नाही कोणाचा फोन आलाय, काय झालंय मला समजत नाही आणि खूप कॉल येतात त्याच्यामुळं मला फोन उचलणं फार कठीण होतं." पण सांगायचं तात्पर्य काय, की तुम्हाला द्यायचंच होतं, तर तुम्ही स्वतःहून गाडी घेऊन जाणं वगैरे गरजेचं होतं. कुणी गाडी पाठवली असती, जा बारामती तालुक्यात आणि कुठेही विचार सूरज चव्हाणचं घर कुठं आहे. कुणीही सांगितलं असतं. पण स्वतःची झालेली चूक झाकण्यासाठी तुम्ही सूरजला ट्रोल केलत किंवा सूरजबद्दल आगपाकड केलीत. त्याचं सत्य सांगणं गरजेचं होतं, जे सूरज कधीही सांगणार नाही. पण दुसरी गोष्ट झाली काय तुम्हाला हेही सांगायचं ते महत्त्वाची आहे. सूरजनं त्याच्या घराच्या वास्तुशांतीचा व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहिला आणि अजितदादांना हा व्हिडिओ पाहताना लोकांनी असं सांगितलं, की "दादा, सूरज चव्हाणनी त्याच्या वास्तुशांतीचा व्हिडिओ केलाय आणि तो व्हिडिओ 15-20 मिलियन पर्यंत बघितलाय लोकांनी." मग दादांनी तो व्हिडिओ पाहिला. दादांनी तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दादांनी हे पाहिलं, की अरे त्याचा हॉल जो दिसतोय तो मोकळा दिसतोय. तो व्हिडिओ बंद झाल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतल्या जे आर्किटेक्ट आहेत ज्यांनी ते घर बांधलंय त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, की "आपण एवढं सगळं चांगलं केलंय. सूरजचा हॉल मोकळा दिसतोय आणि ते चांगलं दिसत नाही. तात्काळ त्याला एखादा सोपा चांगल्या पद्धतीचा पोच करा." तो फोन ठेवल्याच्या नंतर काही तासात ही सगळी सूत्र हलली. बारामतीतल्या एका फर्निचर कंपनीनं तो सोफा आणि त्याच्या घरात डायनिंग टेबल नेऊन दिला. हे आहे देण्याची प्रवृत्ती. म्हणजे मला काय याच्यामध्ये दादांचंही हे करायचं पण जर तुम्हाला द्यायचंच आहे, तर मोकळ्या मनाने द्या. जी तुमची चूक झाली त्याचं खापर दुसऱ्यावरती फोडू नका. सर्व प्रेक्षकांना विनंती, की याच्यामध्ये मला कोणालाही डावं उजवं करायचं नाही. दोघंही महाराष्ट्राचे चांगले कलाकार आहेत. दोघांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. पण मी स्पष्टपणे सांगतो, की सूरजने स्पष्टपणे डी.पी. दादाला उत्तर द्यायला नकार दिला. कारण काय? तर तो म्हटला, की "दादा, डी.पी. दादा माझा मोठा भाऊ आहे आणि मी मोठ्या भावाविषयी बोलणं चुकीचं आहे." आणि मी मित्रांनो ही गोष्ट खरी सांगतो तुम्हाला, की त्याच्या हे तोंडचं वाक्य ऐकल्यानंतर मी खरं 2-4 दिवस विचार करत होतो, की हा व्हिडिओ करावा का नाही करावा. पण डी.पी. दादाने केलेल्या व्हिडिओच्या अनेक मोठ्या-मोठ्या माध्यमांनी बातम्या केल्या. म्हणून हा व्हिडिओ मला तुमच्यासमोर येऊन करावा लागला. तर डी.पी. दादा तुम्हाला हर्ट करणं हा माझा उद्देश नाहीये. वाटल्यास तुम्ही माझ्याबरोबर फोनवर बोललात तरी हरकत नाही. पण मला जे सत्य आहे ते समोर येऊन सांगितलं पाहिजे. तुम्ही आत्मचिंतन कराल एवढीच अपेक्षा. प्रेक्षकांनाही काय वाटलं त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.